सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। 8 एप्रिलला पहाटे 3:30 वाजता सोमवती अमावस्येला सुरुवात होणार आहे आणि रात्री 11:51 अमावस्या संपणार आहे। पितृदोष, वास्तुदोष, कालसर्पदोष या सर्व दोषांपासून मुक्ती मिळावी म्हणून सोमवती अमावस्या ही तिथी खूप उत्तम मानली जाते। ही तिथी 8 एप्रिलला सुरू होणार आहे पहाटे 3:30 वाजता आणि संपणार आहे रात्री 11:51 म्हणजे 8 एप्रिलला संपूर्ण दिवस रात्र मध्यरात्रीपर्यंत ही सोमवती अमावस्या ही तिथी आलेली आहे। या दिवशी स्नान, जप, तप, उपाय केल्याने विशेष फळांची प्राप्ती होते। या दिवशी काही खास उपाय केल्याने जीवनात आर्थिक संपन्नता सुद्धा येते आणि त्याचबरोबर सर्व दोष सुद्धा दूर होतात। पितृदोषापासून मुक्ती मिळते। या दिवशी जमलं तर नदीवर किंवा तीर्थस्थानी जाऊन स्नान करावे, पितरांना तर्पण द्यावे, दान करावे। या दिवशी शिव मंदिरात जाऊन शिवशंकरांची, माता पार्वतीची पूजा करून आशीर्वाद घ्यावा। सोमवती अमावस्येला सकाळी आंघोळीनंतर पिंपळाच्या बुंध्याशी पाण्यात कच्चं दूध, गाईचं कच्चं दूध आणि थोडीशी साखर एकत्र करून ते पिंपळाला चढवावे, अर्पण करावे। त्याचबरोबर काहीतरी पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य पिंपळाला दाखवायचा आहे। नाहीच काही मिळालं, तुम्ही थोडीशी मूठभर साखर घेऊन जायची आहे, तिथं नैवेद्य दाखवा आणि त्यातील थोडासा प्रसाद थोडा घरी घेऊन या आणि बाकीची साखर तिथंच राहू द्या, मुंग्या वगैरे खाऊन जातील। पण हा थोडासा नैवेद्य साखरेचा या सोमवती अमावस्येला पिंपळाला अवश्य दाखवा। बुंध्याशी पाणी, दूध आणि साखर मिश्रित गोड पाणी अवश्य अर्पण करायचं आहे। त्याचबरोबर मोहरीचा किंवा तुपाचा एक तेलाचा दिवा किंवा तुपाचा, तुम्ही जे तेलाचं देवांना तेल किंवा तूप वापरत असाल कोणताही एक दिवा घेऊन जा। बरोबर इच्छा बोलून घ्या, प्रार्थना करा देवांना आणि तो दिवा तिथं लावून यायचा आहे आणि साखरेचा नैवेद्य तिथं दाखवून थोडीशी साखर प्रसाद म्हणून घरी घेऊन यायची आहे। पिंपळाचं पूजन झाल्यानंतर कुठंही जायचं नाही, आपल्याच घरी यायचं असतं। कुठं मंदिरात गेलं, पिंपळ पूजन केलं तर आपल्याच घरी आपण पाय घेऊन यायचे, इतरांच्या घरी जायचं नाही। म्हणजे असं म्हणतात की आपण जर जी पूजा केलेली असते त्याचं फळ इतरांना मिळतं, याचा अर्थ असा होतो तुम्ही पिंपळ पूजन करून आला आणि दुसऱ्यांच्या घरी गेलात ते पाय घेऊन, तर मग ते सर्व पुण्य फळ ते इतरांना मिळेल, तुम्हाला मिळणार नाही असं शास्त्रात सांगितलेलं आहे। म्हणून कुठल्याही मंदिरात गेला देवपूजा करायला किंवा कुठल्या झाडाची पूजा करत असाल तर तुम्ही घरीच ते पाय घेऊन येत जा, इतर ठिकाणी जायचं नाही। त्याचबरोबर एखादी पांढरी मिठाई पितरांचं नाव घेऊन अवश्य दान करा। तुम्हाला नाही जमलं थोडेसे तांदूळ, एक वेळेसचं पोट भरेल एखाद्या गरीबाचं एवढे तांदूळ या दिवशी तुम्ही दान केलं तरी चालेल। आता तुमची परिस्थिती चांगली असेल तर सोमवती अमावस्येला चप्पल, छत्री किंवा एखादं जेवण वगैरे पाणी दान अवश्य करा। तुमच्या पितृदेवतांचं नाव घेऊन, तुमच्या पूर्वजांचं नाव घेऊन एखाद्या गोर गरिबाला किंवा जास्त गरिबांना तुम्ही दान करू शकत असाल तर अवश्य करा, आठवणीने करा। पिंपळाची पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्र जप करायचा आहे, किमान 21 वेळा तरी अवश्य करा। सोमवती अमावस्येला वगैरे पिंपळाच्या इथं गर्दी वगैरे असेल तर तुम्ही किमान 21 वेळा तरी मंत्र जप करायचा आहे। पिंपळाला स्पर्श करू नका, लांबूनच पूजा करायची आहे। त्याचबरोबर सोमवती अमावस्येला या दिवशी प्रखर पितृदोष असेल, तुम्हाला तुमची कामं अडत असतील, कुठल्याच गोष्टी तुमच्या मनासारख्या घडत नसतील तर सोमवती अमावस्येला 12च्या आत, दुपारी 12 वाजेच्या आत कावळ्याला गोड दही भात किंवा तांदळाची खीर घास म्हणून ठेवायचा आहे गच्चीवर। तो घास कावळ्यांनी खाल्ला पाहिजे म्हणून तो घास 12 वाजेच्या आतच ठेवा। दुपारी 1 नंतर 2 नंतर कावळे कमी दिसतात, 12च्या आधी कावळे बऱ्यापैकी दिसतात म्हणून सांगते। सोमवती अमावस्येला थोडासा भात शिजवायचा आहे, त्यावर दही टाका। दही उष्ट वगैरे घेऊ नका, चांगलं घ्या, थोडंसं 10 रुपयाचं दही घेऊन या
आणि त्या भातावर दही टाका, थोडीशी साखर टाका आणि पितृदेवतांचं, तुमच्या पितरांचं नाव घेऊन तो घास आपल्या गच्चीवर ठेवून यायचा आहे किंवा गॅलरीत ठेवायचा आहे. 12च्या आतच हा उपाय करायचा आहे. किंवा तुम्ही तांदळाची खीर केलेली असेल, ती खीर जरी तुम्ही एखाद्या भांड्यात, ताटलीत वगैरे पत्रावाळीत ठेवून आला तुम्ही कावळ्यांना हा घास, तरीही चालेल. त्याचबरोबर आपली मुलं असतील, चिडचिड करत असतील, खूप त्रास देत असतील, त्यांना नजर दृष्ट लागलेली असेल, तर आईने थोडासा भात घ्यायचा आहे. एखाद्या कागदात घेतला तरीही चालेल, कागदावर थोडासा घासभर भात घ्या, मुलांना उभं करा आणि 7 वेळा तो भात उतरवून एखाद्या झाडाखाली कोपऱ्याला फेकून द्यायचा आहे, टाकून द्यायचा आहे. चिमणं पाखऱ्या खाऊन जातील. काहीच बोलायचं नाही. फक्त 7 वेळा डोक्यापासून ते पायापर्यंत त्या भाताचा, तुमच्या हाताचा मुलांच्या डोक्याला, पायाला स्पर्श झाला पाहिजे. असा नीट शांततेत 7 वेळा तो भात, फक्त भात, त्यावर दही वगैरे टाकू नका. कावळ्यांना घास द्याल तेव्हा त्यावर, भातावर दही आणि साखर टाकायची आहे. तुमची मुलं त्रास देतात, नजरबाधा झालेली आहे, तर सोमवती अमावस्येला 12च्या आत मुलांवरून फक्त भात, घासभर भात उतरवून 7 वेळा उतरवून घ्या आणि सरळ तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचा आहे. चिमणी पाखरं खाऊन जातील. कोणाचा पाय पडेल अशा ठिकाणी टाकू नका. बघा, खूप चांगला उपाय आहे. तुमच्या मुलांना लागलेली नजर दृष्ट लगेच उतरून जाईल. तुम्हाला 1 मिनिटात फरक जाणवू लागेल. आणि उतारा केल्यानंतर, म्हणजे भात उतरवून घेतल्यानंतर मुलांना पण हातपाय धुवायला लावा आणि स्वतःसुद्धा हातपाय धुवायचा आहे. आणि कावळ्यांनासुद्धा घास तुम्ही 12च्या आतच टाकायचा आहे. तुम्हाला हा भाताचा 2 प्रकारचा उपाय तुम्हाला दुपारी 12च्या आतच करायचा आहे. नक्की करा. प्रखर पितृदोषसुद्धा दूर होईल आणि तुमच्या मुलांना लागलेली प्रखरातील प्रखर नजर दृष्टसुद्धा दूर होईल. थोडासा भात इतका चमत्कार घडवून आणेल. सोमवती अमावस्या आलेली आहे. खूप छान उपाय करता येईल तुम्हाला भाताचा. करून बघा. तुमच्या पतिदेवांना वगैरे नजर दृष्ट लागलेली असेल तर अशाच प्रकारे 7 वेळा भात उतरवून एखाद्या झाडाखाली टाकून द्या. लगेच दृष्ट उतरून जाईल. करून बघा हा सुद्धा उपाय. त्याचबरोबर माशांना तुम्ही गव्हाच्या पिठाच्या बारीक बारीक गोळ्या, तुम्ही चपाती करायला पीठ मळलं असेल त्यातून थोडंसं पीठ घ्या आणि बारीक बारीक गोळे करून तुम्ही माशांना खाऊ घाला. तुमच्या इथं नदी, तलाव असेल तर हा उपाय करा. सोमवती अमावस्येला नाही केला तरी चालेल. यामुळे सुद्धा जीवनातले बरेचसे दोष मुक्ती होते आपल्याला. दोषातून आर्थिक स्थितीसुद्धा मजबूत होते. भरभरून प्रगती होईल मुलांची सुद्धा. अशा पद्धतीने जर तुम्ही घासभर भात मुलांवरून उतरवून टाकला, मुलांची प्रगती कोणीच अडवू शकणार नाही. नजर दृष्ट, मुलं थोडी प्रगती करायला लागली की इतके वाईट दृष्ट लावणारे लोक आहेत आजकाल. आधी पण होते, पण आता जास्त त्यांचा दोष दिसून यायला लागलेला आहे. म्हणून दर अमावस्येला आईने घासभर भात कावळ्यांना तर ठेवायचा आहे, दही साखर टाकून. त्याचबरोबर थोडासा भात आपल्या मुलांवरून आठवणीने दुपारी 12च्या आत उतरवून एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचा आहे. कुणाचा पाय पडणार नाही याची काळजी घ्या. सोमवती अमावस्येला गाईच्या शेणीवर किंवा एखाद्या भांड्यात थोडासा कापूर जाळून संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. थोडासा कापूर जाळायचा आहे. त्यावर थोड्याशा 5 लवंगा घ्यायच्या, थोडी पिवळी मोहरी आणि एक गोष्ट अशी म्हणजे हिंग. तुमच्याकडं बांधाणी हिंग असेल किंवा तुम्ही जो आपली फोडणी द्यायला वापरत असाल, थोडासा चुटकीभर हिंग त्या कापरावर जाळायचा आहे. संपूर्ण घरात ही धुनी फिरवायची आहे आणि दक्षिण दिशेकडं ती धुनी ठेवून द्यायची आहे. तुमच्याकडं कोणता खडा धूप असेल, गुगल, लोबान, तो सुद्धा टाकला तरी चालेल. पण ह्या गोष्टी नसल्या तरी कापरावर तुम्हाला हिंग जाळायचा आहे. हिंगाने कुठलाही दोष घरात राहत नाही, नकारात्मकता उरत नाही. अशाने संपूर्ण पितृदोष, वास्तुदोष, कालसर्पदोष, संपूर्ण दोष, नकारात्मकता दूर होते. या दिवशी तुम्ही नैवेद्यात खीर बनवली माता लक्ष्मीसाठी तर केशर टाकून बनवायची आहे. यामुळे माता लक्ष्मी कायम प्रसन्न राहील. प्रत्येक अमावस्येला थोडी खीर बनवून माता लक्ष्मीला दाखवावी नैवेद्यात. त्यात थोडी केशर असली तर अवश्य टाकावी. लक्ष्मी प्रसन्न राहते,
आहे, घरात कशाची कमी पडत नाही, सर्व इच्छा पूर्ण होतात. त्याचबरोबर सोमवती अमावस्येला सकाळी लवकर उठून तुम्हाला मी पिंपळाचं पूजन करायला तर सांगितले आहे. त्याचबरोबर तुम्ही शिवशंकरांच्या मंदिरात जायचं आहे. मंदिरात जाऊन छान साध्या पानाने जरी अभिषेक केला तुम्ही, बेल, फूल, चंदन अर्पण करून बरोबर 21 तांदळाची अख्खे तांदळाचे दाणे मोजून घेऊन जायचे आहे आणि इच्छा बोलून ते 21 दाणे शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे. इतका छान उपाय आहे की तुमची कुठली इच्छा अपुरी राहणारच नाही. कुठलीही इच्छा असू दे, तुमच्या मुलाबाळांविषयी, तुमच्याविषयी, आर्थिक स्थिती मजबूत होण्यासाठी, पैशांची तंगी चालू असेल, काही संकट असेल, घरदाराविषयी संकट असेल, तुमची कुठलीही इच्छा असेल तर या दिवशी सोमवती अमावस्येला मंदिरात जा आणि साध्या पाण्याने अभिषेक घाला. बेल, फूल, चंदन अर्पण करून 21 तांदळाची दाणे शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे. दाणे मोजून घेऊन जा आणि अख्खे बघून घेऊन जा. तुटलेले वगैरे चालणार नाही, त्यामुळे पाप लागतं आपल्याला. म्हणून अख्खे दाणे चांगले बघून घेऊन जा. त्यामुळे तुम्हाला कुठल्याच दोषातून कुठलाच दोष तुम्हाला राहणार नाही. हे प्रखर पितृदोषसुद्धा यामुळे दूर होतो. सोमवती अमावस्येला शिवपिंडीवर 21 तांदूळ अर्पण करायला विसरू नका. काय काय चमत्कार होतील तुम्हाला लवकरात लवकर दिसून येईल. त्याचबरोबर तुमच्या घरात जर कुणी आजारी व्यक्ती असेल तर एक सुताची गुंडी घ्यायची आणि तो धागा मोजून घ्यायचा आहे. जी व्यक्ती आजारी आहे, संकटात आहे, तिच्या डोक्यापासून ते पायापर्यंत तो सूत नीट धागा मोजून घ्यायचा. नंतर कापून घ्या आणि एखाद्या पिंपळाच्या झाडाला बांधून लपेटून या किंवा तुम्ही तिथं ठेवून आला तरीही चालेल. खूप प्रभावी चमत्कारिक उपाय आहे. लवकरात लवकर आजारपणसुद्धा दूर होतं, आरोग्य प्राप्ती होते, शनिदोष दूर होतो, 7.7चा त्रास दूर होतो. तर हे सर्व उपाय आपल्याला सोमवती अमावस्येला 8 एप्रिलला करायचे आहे. अख्खे 21 तांदूळ शिवपिंडीवर अर्पण करायला विसरू नका. मुलांची दृष्ट 12च्या आत थोडासा भात घेऊन अवश्य काढा आणि कावळ्यांना दही, भात, साखर किंवा खिरीचा घास ठेवायला विसरू नका. हे 2-4 उपाय जरी तुम्ही केले, प्रखरातील प्रखर दोषसुद्धा दूर होईल, नजरबाधा दूर होईल. त्याचबरोबर कापूर जाळायचा आहे. कापूरवर थोडा हिंग जाळा. बघा काय काय चमत्कार होता. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सर्वांना शेअर करा, तुमच्या मित्रमंडळींना सुद्धा शेअर करा आणि चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.